पोराला शाळेत पाठवले. आता आम्ही फिरायला चाललो. दाखवते तुम्हाला लवकरच एक सुंदर नजारा. हा नजारा मला खूप खूप आवडतो. आता मी जिथे चालले ना तिथलं तुम्हाला इतकं निसर्गाचं वातावरण आवडेल ना, खूपच छान आहे. मला कधीही वेळ मिळाला तर मी नक्की अवश्य जाते तिथं. पाहू शकता तुम्ही 8 दिवस पावसानंतर ना आता निसर्ग वातावरण कसं हिरवगार दिसत आहे. कंटिन्यू 8 दिवस इथं पुण्यामध्ये पाऊस होता. आजच पाऊस नाही आहे, नाहीतर कंटिन्यू 24 तास पाऊस होता. पाहू शकता होळकरवाड पाटील नगर हे गाव आहे. होळकरवाडी पाहू शकता. तुम्हाला डोंगर दिसत असेल. सांगाल का कोण नाव, हे कुठलं लोकेशन आहे ते? ठीक आहे, असू देत, मीच सांगते. आपण चाललो आहे कानिफनाथला. कानिफनाथ मंदिर इतकं बघण्यासारखं आहे ना वरती, असं वाटतं दिवसभर तिथंच बसावं. इतकं छान वातावरण आहे तिथलं. बागेत फिरण्यापेक्षा तुम्ही अवश्य ह्या कानिफनाथ मंदिरात एकदा जाऊन बघा. एकदा जाल तर सारखंच जाल. खूप छान लोकेशन आहे तिथलं. बघा किती छान दिसतं. ह्या रोडने कधी पण जाताना सावकाश वाहने चालवावे. बघा किती छान दिसते. मेंढी इकडं सारखंच मेंढी असतात. मेंढी, गाय वगैरे, शेळ्या. कारण की तिथं त्यांना चारा खूप असतो ना खाण्यासारखा. आमच्या मुलांना पण इकडे यायला खूप आवडतं. हे लोकेशन कानिफनाथचं त्यांना खूप म्हणजे खूप आवडतं. म्हणजे इकडं आम्ही जर गुरुवारीच जातो, कारण कानिफनाथचा वार गुरुवार आहे ना. पण मी कधी आधीमध्ये मला वेळ मिळाला तर मी नक्कीच जाते. आमच्या मुलांना पण खूप आवडतं. पण मोठा मुलगा नाही आहे, तो सकाळी शाळेत गेलेला आहे. बघा किती छान दिसत आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की या लोकेशनला या. खूप छान वाटतं हे लोकेशन. मी महिन्यातून 2 वेळा तरी नक्कीच जातेच. पाहू शकता किती छान डोंगर आहे. बघा त्या कडेकडे कोणाकोणाचं शेत आहे, कोणाकोणाची घरं आहेत. या रस्त्याने जाताना हळू गाडी चालवावी, कारण की तिथं प्राणी असतात ना, कुत्रं, मांजर. आणि ते कच्चा रोड असल्यामुळे माणसं, छोटी छोटी मुलं पण तिथे खेळत असतात ना. हे पाहू शकता मेंढी चारा खायला आलेले आहेत. बघा किती छान वाटत आहे ना. मला खूप खूप म्हणजे खूप आवडतं हे लोकेशन. मग मी म्हणलं चला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करावा हा व्हिडिओ. तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की कमेंट करा. आणि
एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. बघा, पाहू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे. आणि त्यात 8 दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळे वातावरण खूप हिरवगार झालेलं आहे. पाहू शकता सगळीकडे हिरवंच हिरवं दिसत आहे. बघा किती छान दिसत आहे हा डोंगर. मी जर वेळेस जायचं, पण ह्या वेळेस म्हटलं चला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा. ते कच्चा रोड असल्यामुळं खूप गाडी हालत आहे. इकडे जाण्यासाठी 3 रस्ते आहेत, पण इकडून आम्ही लवकर पोहोचतो, त्यामुळं ह्याच रोडने आम्ही येतो. बघा किती छान डोंगर दिसत आहे. बघा किती छान वातावरण हिरवगार दिसत आहे. मी जर गुरुवारी येतेच. हां, एखादा टाईम काय तर असेल काम वगैरे तर मी एखादा 2 गुरुवार सोडते, पण मी ह्या देवाचं दर्शन घेण्यासाठी गुरुवारी अवश्य येते. बघा बघा किती छान दिसत आहे ना. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा. किती मस्त दिसत आहे बघा, पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला आता मंदिरात गेल्यावर सुद्धा दाखवते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही. गाडी हलत आहे ना, कच्चा रोड आहे हा. ही स्विफ्ट आहे, पण थार गाडी असेल किंवा मोठी फॉर्च्युनर असेल तर ती गाडी फास्ट जाते, बिकॉज त्याचे टायर मोठे मोठे असतात ना. ही स्विफ्ट असल्यामुळे असं खडखड खडखड जाते आपलं. बघा वरून नजारा. इथून वरतून जर थांबलं ना तर अख्खं पुणे दिसतं. इथून अख्ख्या पुण्याचं लोकेशन दिसतं इथं. फक्त मी तुम्हाला परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेन. नाईटला जर रात्री इथं आलो ना, अख्खं पुणे इतकं छान लाईटीने चमकलेलं दिसतं ना, ह्या डोंगरावरून बघितलं तर खूप छान दिसतं. जवळच आलेलं आहे आता आपण. बघा हे डोंगर पाहू शकता किती छान दिसतं. एका बाग बगीच्यामध्ये फिरायला जाण्याऐवजी तुम्ही ह्या कानिफनाथ मंदिरात जरी आला ना, तुम्हाला खूप छान वाटेल. पाहू शकता, तुम्हाला तरी मी दाखवले गाडी चालू असताना. बघा इथून सगळं पुणे दिसते, पण आता तेव्हा पाहू शकता सगळे बिल्डिंग्स वगैरे कसे दिसतात. पण आता गाडी थांबलेली नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला चालू गाडीतच दाखवते. पण कधीतरी मी नक्की थांबवून दाखवेन तुम्हाला रात्रीच्या वेळेस आल्यावर कधी तर. इथं जोडपेसुद्धा येऊ शकतात. बघा कशी रम्य वातावरणाची आनंद घेतात. नवीन लग्न झालेले पण येऊ शकतात. दुसरीकडे बाग बगीच्यामध्ये फिरायला जाण्याऐवजी तिथे यावे, अशा रम्य वातावरणात निसर्गाचा आनंद घ्यायला. पाहू शकता किती छान दिसतं ना. मला खूप आवडतं. तुम्हाला पण नक्की आवडेल. आवडलं तर नक्की कमेंट करा. बघा पाहू शकता, आता जवळच आलेलं आहे आपण.
तिकडं मंदिर आहे, पण तुम्हाला दिसत नसेल, थोडं थोडं दिसत असेल. चला आता तिकडंच जायचं आहे आपल्याला, दाखवते तिथलं. बघा किती छान दिसत आहे ना. बघा, पाहू शकता तुम्ही. बघा कसला मस्त निसर्गाचा नजारा. बघा किती छान दिसत आहे ना वरतून. कधी तर मी नक्की थांबवून तुम्हाला दाखवते. आता मंदिरात आरती असते ना, आणि ती आरती चुकवत नाही आहे, त्यामुळं बघा कशी छान दिसते. त्यामुळे सुंदर दिसतं. आता मला उशीर झालेला आहे ना मंदिरात जायला, त्यामुळे मी गाडी थांबत नाही आहे. नाहीतर आम्ही गाडी थांबवून आणि निसर्गाचा नजारा बघत फोटो व्हिडिओ काढत असतोच. पण आता मला उशीर झालेला आहे. आरती 12 वाजता असते ना. पाहू शकता. येईलच आता थोड्याच वेळात पोहोचून आपण मंदिरात. तू काय बी बोललेलं ते चालतं ग. आम्ही काय एखादं चांगलं शब्द बोलला की बघा किती छान दिसतं ना. काही गरज आहे का दुसरीकडे फिरायला जायची? एवढं छान जवळ वातावरण आमच्या आहे, त्यामुळं मी खूप वेळा इथं आले आहे. महिन्यातून 2दा तरी नक्कीच येते मी. का थांबतो तुम्ही? ते कच्चा रोड असल्यामुळे गाडी खूपच हलते. त्यामुळे थांबा तुम्हाला दाखवते मी. हे गोरक्षनाथ मंदिर आहे. तुम्हाला गोरक्षनाथ मंदिराचं मोबाईलवरूनच घ्या तुम्ही. तो पण नाव दिसतंच तुम्हाला, गोरक्षनाथ मंदिर. इथून टर्न घेतो आम्ही. आता थोड्याच वेळात आपण मंदिरात पोहोचणार आहोत. बघा, पाहू शकता वरतून कसं दिसतंय खालचा नजारा. अख्खं पुणे दिसतं बरं का इथून. तुम्हाला एखाद्या वेळी मी नक्की इथं थांबवून वरतून व्हिडिओ काढून दाखवते. पण आता आम्हाला मंदिरात जायचं आहे, त्यामुळे थांबले नाही मी. नाहीतर प्रत्येक वेळी थांबते, पण आज नाही थांबलं. बघा किती छान एक्स्ट्रा कसं टाकते. तो का मंदिर दिसतच असेल तुम्हाला. चला, आलोच, पोहोचूनच आता आपण थोड्याच वेळ. ते पाऊस पडल्यामुळे हिरवं सगळीकडेच दिसते. नाहीतर हे झाडं वाळून गेलेले असतात उन्हाळ्यात वगैरे. आलंच आता जवळच.
तिकडून एक रस्ता आहे, इकडून आहे. तीन रस्ते आहेत कानिफनाथ मंदिरात जायला, पण आम्ही प्रत्येक ह्या खडतर रस्त्यानेच येतो कारण की लवकर पोचतो, आम्हाला जवळ आहे ना, त्यामुळे बघा आलोच आता आपण, पोहोचनाच 1 मिनिटात. बघा श्री क्षेत्र कानिफनाथ गड भोपगाव, ह्या गावाचं भोपगाव नाव आहे. आलोच. पाहू शकता किती छान मंदिर आहे. मला खूप आनंद होतो ह्या मंदिरात आल्यावर, एकदम मन प्रसन्न होऊन जातं. पार्किंगसाठी बघा जागा किती मोठी आहे का. बघा शिवक्षेत्र कानिफनाथगड. स्वच्छता तर खूप खूप स्वच्छ असतं इथं, स्वच्छताची खूप काळजी घेतली जाते. आता आपण इथं गाडी पार्किंग करणार आहोत. पार्किंगला जागा खूप मोठा स्पेस आहे इथं. त्याच्या पाठीमागे पण पुढे पण आपण पार्किंग करू शकतो, कारण की लोकच इतके भरपूर येतात ना, अशी अफाट गर्दी असते इथं. पार्किंगसाठी स्पेस खूप मोठा दिलेला आहे त्यांनी मंदिराकडून. पाहू शकतो आता आपण थोडं चालत जायचं आहे वरती. हो का, ही तर नवीनच गाडी आहे, पण पूजेला देवाजवळ पूजेला आणलेली आहे. पाहू शकता का, मी वरती आले तरी तुम्हाला तिथून दाखवते वरचा नजारा कसा दिसतो. पाहू शकता किती छान हे अख्खं पुणे दिसतं बरं का इथून. हो का, मेंढी वगैरे, शेळा, बकऱ्यावाले चारायला आणतात तिथं. आता हिरवगार वातावरण पडले पावसामुळं, तर इथं त्यांना चारण्यासाठी येतात. हो का, बघा किती छोटी छोटी घरं दिसतात. अख्खे मोठं बिल्डिंगसुद्धा इथं कसे दिसतात बघा ना, छोटे छोटे. पाहू शकता मी आणि माझं हजबंड. आमचा पोरगा खूप एक्साइटेड असतो ह्या मंदिरात यायचं. म्हणजे मोठा पण असतो, पण तो आता त्याला स्कूल असल्यामुळे त्याला आणू शकलं नाही, नाहीतर तो तर खूप एक्साइटेड असतो. हा पण खूप चालायचा चढ आहे ना, त्यामुळे बघा दम लागतो, तरी कित्येक भक्त तरी इथं दर्शनासाठी येतात. खूप वरती आहे, पायाला चढायला त्रास होतो, पण नजाराच असा जबरदस्त आहे. आणि कानिफनाथ गड इतकं खूप आहे ना छान बघण्यासारखं, एकदम प्रसन्न मन होऊन जातं इथं आल्यावर. त्यामुळं कितीतरी लांबून येणारे लोक इथं दर्शनासाठी येतात. पाहू शकता बघा, आता वरती आलेले तरी तुम्हाला बघा वरतून खालचा नजारा दाखवते. बघा किती सुंदर दिसतं बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून इतकं छान वाटत असेल, मला तर एकदम समोरून किती छान वाटत असेल. आले आता कानिफनाथ मंदिरात. पाहू शकता बघा लोक किती गर्दी जमलेली. आरतीची वेळ झालेली आहे, मला जरासा उशीर झाला, पण बरोबर आरतीच्या वेळेत पोचले मी. असं काही प्रॉब्लेम नाही, अजून टाईम आहे 5 मिनिट, तोपर्यंत दर्शन घेते देवाचं. बघा किती छान आहे, किती लोक आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. आरती चालू आहे.
अलाउड नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते पाहू शकतो अगदी चालू आहे बघा किती छान पूर्ण वरती डेकोरेशन आहे आरशामध्ये केलेलं आहे खूप छान मंदिर बघण्यासारखं एक भक्त तरी ती लांबून लांबून आलेली आहे दर्शन घेण्यासाठी. पाहू शकता अगदी चालू आहे तरी पण मी व्हिडिओ करते. बघा वरती किती सुंदर डेकोरेट केलेलं आहे जस्ट आता 2 महिने झाले हे नवीन केले. पाहू शकता आणि हे इथे आहे भोजनालय. जर गुरुवारी त्यांच्याकडे कोण आपल्या सोयीच्छेने तिथं जेवण ठेवतात. किती खूप गर्दी आहे बघा पाहू शकता. तिकडून जेवण झालेलं आहे तिथे दर्शनासाठी आले मी. हे बघा हे नवनाथांचे नाव बघा वटसिद्ध नागनाथ. आता ह्या देवाचे नाव बघा कानिफनाथ जालिंदरनाथ. अजून दाखवतो तुम्हाला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ. पाहू शकता बघा रेवणनाथ चरपटीनाथ गहिनीनाथ भर्तरीनाथ. पाहू शकता सगळं दर्शन देवांची नवनाथांचे दर्शन दिलेलं आहे मी. दर्शन केलं तुम्ही पण घेतलं असाल. आता बघा हे इकडं धागा बांधतात ना तिथं माझं मिस्टर आणि माझा छोटा मुलगा आहे. तिथं लेडीजला धागा बांधत नाही फक्त जेंट्सला. तो का गंध लावतो. पाहू शकता लाईन लावला. आता चाललो घरच्या वाटेला. धागा वगैरे बांधून आता आम्ही चाललो घराच्या वाटेला. आता निघालो पण एकदा आलं की परत जाऊ वाटत नाही. इतकं खूप सुंदर नजारा आहे इथला. खूप वेळ घालवल्यानंतर आम्ही तिथं खूप 1-2 तास तरी आम्ही तिथं वरती होतो. लवकर जाऊच वाटत नाही घरी. इतका सुंदर नजारा आहे इथला. आता आलो घरीच पोचलो. थँक्स फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट लाईक शेअर करा सबस्क्राईब. थँक्यू सो मच. हे बघा